नमस्कार. पुण्यामध्ये आपण हल्ली रोजच बघत असतो की अमुक ठिकाणी कोयता गँगचा हल्ला झालाय, अमुक ठिकाणी दारुड्यांनी धुमाकूळ माजवलाय, तमुक ठिकाणी कोणाचा तरी विनयभंग होतो, आणखी एका ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होतात. एकूणच शांततेचं प्रतीक असलेलं, पेन्शनरांचं शहर असलेलं पुणे आणि एकूणच महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर शांतता ही भंग पावलेली आहे आणि अगदी सवयीनं आजकाल बातम्यांमध्ये देखील महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय अशा बातम्या येत आहेत. अशातच पुण्यासारख्या शांतताप्रिय शहरामध्ये देखील ग्रहण लागल्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत आणि यामुळेच आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत की ज्यांनी या शांतताप्रिय पुणे शहराच्या जडणघडणीमध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आज सडेतोडच्या भागात आपण बोलणार आहोत पुणे शहराचे माजी महापौर असलेले सन्माननीय शांतीलाल सुरतवाला सर यांच्याशी. सर, आपलं स्वागत आहे सडेतोडमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न आपण हाच करूयात की नेमकं तुमच्या काळातलं पुणे जे एकेकाळी शांततेचं प्रतीक होतं, सुखाचं प्रतीक होतं आणि आज कोयता गँग आणि पुणे या समान ओळखी झाल्या, नेमकं काय बदलले पुण्यात? मी ज्या वेळेला पुण्याचा नगरसेवक म्हणून काम करत होतो, 28 वर्ष नगरसेवक म्हणून मी काम केलं. 1979 ते 2007 माझ्या पुण्यातल्या गुंडाची व्याख्या काय होती? श्रीकृष्ण टॉकीज, मिनर्वा टॉकीज, ग्लोब टॉकीज, पिक्चर लागल्यानंतर जो तिकिटाचा काळा बाजार करतो तो गुंड. ह्याच्या पलीकडे गुंडाची व्याख्या नव्हती आमच्या काळात. आज गुंडाची व्याख्या काय? ज्याच्या हातात कोयता, ज्याच्या हातात पिस्तूल, जो जमिनी बळकावतो, हे आता गुंड झालेले आहेत. मला आनंद किंवा अभिमान किंवा स्वाभिमान एका गोष्टीचा पक्का, माझा वॉर्ड, त्याचं नाव सिटी पोस्ट. आई शपथ, एकाही मतदाराने माझ्याकडे कधी 1 रुपया मागितला नाही. आणि तेव्हा पैसे मिळवायचे असतात आमच्या सारख्याच्या डोक्यातच आलं नाही. बघा, अजूनही मी हयात आहे. माझा वॉर्ड आहे हयात आहे, सिटी पोस्ट. रविवार पेठ, बुधवार पेठ, शोध पत्रिकारिता असणाऱ्या कुठल्याही माणसाने माझ्या वॉर्डात जावं. आणि शांतीलाल सुरतवाला यांनी कधी 1 मत विकत घेतलं का विचारावं. आता पैशांनी धुमाकूळ घातलेला आहे. आता भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार सुरू झालेले आहेत. एकाही गणपती मंडळाला मी स्पीकर सेट सुद्धा दिला नाही 1500 रुपयाचा. कदाचित मी अतिरेक करत असेल. कोथरूड मधल्या गणपती मंडळांना प्रत्येक निवडणुकीत 5-5 आणि 10-10 लाख रुपये कोण देतोय? थोडं गळ्यात हात घालून विचारा, तुम्हाला माहिती मिळेल. मी कार्यकर्त्यांच्या दोन्ही बाजूनी गळ्यात हात घालतो तेव्हा ते कानात गपचूप बोलतात. तुम्ही म्हणताल पुरावा कुठला आणायचा? हवेत ऑक्सिजन आहे, पुरावा कुठला आणायचा? लॅबमध्ये जावं लागेल. तसं तुम्हाला कोथरूडमध्ये जावं लागेल. आणि त्यामुळं पुण्यासकट महाराष्ट्राचं आतोनात नुकसान झालेलं आहे. माझ्या लहानपणी भिंती रंगवलेल्या असायच्या, मुतारीच्या, संडासाच्या, तेव्हा दुसरीकडे भिंती नसायच्या. देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. आता भ्रष्टाचार नाही असं गाव कळवा आणि 1 लाख रुपये मिळवा. भ्रष्टाचार नाही असा तालुका कळवा, गुन्हेगार नाही असा तालुका कळवा, बलात्कार नाही असं शहर कळवा, 1 लाख रुपये मिळवा. आता हे सांगताना माझ्यासारख्या मराठी माणसाला आनंद होतोय का? पण हे जर विचार करायचाच नाही असं ठरवलं असेल मतदारांनी,
तर मात्र पुढचे दिवस सुद्धा वाईट येणार आहेत. दुर्दैवाने त्यातले काही जण राजकारणात येतात आणि ते निवडून सुद्धा येतात. एक काळ 100% पोलीस यंत्रणा पोलिसांच्या ताब्यात होती आणि गृहमंत्री अधूनमधून हस्तक्षेप करत असताना कळायचे. आता तुम्हाला असं वाटतंय पोलीस यंत्रणा पोलिसांच्या ताब्यात आहे? MBBS डॉक्टर महिलेला आत्महत्या करावीशी वाटते आपल्या महाराष्ट्रात. ससून मधला डॉक्टर रक्ताचे सॅम्पल बदलतो, त्याला भीती नाही वाटत. फलटणला ज्या बाईनी कुणीतरी आत्महत्या केली, कोणतरी पोलीस त्यात इन्व्हॉल्व असल्याचं टीव्हीवर दाखवतायत. काय करायचं काय? घरी बसून राहायचं शिकलेल्या लोकांनी. आज मला आठवण येते पु ल देशपांडेंची, वसंत बापटांची, विवा शिरवाडकरांची. ज्या वेळेला इंदिरा गांधीने आणीबाणी लावली त्यावेळेला रस्त्यावर उतरले, रात्री 2-2 वाजता सभा घेतल्या. कुठे गेले आज हे सगळे साहित्यिक? मला माझे काही मित्र बोलतात, शांतीलाल तू भाजपच्या नाही म्हणून तक्रार करतो. मी 28 वर्ष नगरसेवक असताना गिरीश बापट भारतीय जनता पक्षाचे होते ना, शिवाजीराव आढाव होते, गोविंदराव मालशे होते, त्यांच्याबद्दल नाही हो कोणी बोलत. भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमन होते. 1 रुपया खाल्ल्याची तक्रार दाखवत मी सुद्धा राजकारणाचा त्याग करून टाकल. मी समजून घ्या, मी भाजप बद्दल बोलत नाही. माझी तक्रार आहे बिघडलेल्या यंत्रणेवर. माझ्या मतदार यादीतला डॉक्टर सुद्धा पक्षाला मत देतोय. माझ्या मतदार यादीतला वकील, चार्टर्ड अकाउंटंट पक्षाला मत देतोय. आणि जोपर्यंत पक्षाला मत देणार आहे, मग पक्षाने गुंडाला तिकीट देतो, गुंड निवडून येणार आहे. समजून घ्या, त्यांनी पक्षाला मत दिल्याचं दुःख नाही मला, पण पक्षाने गुंड माणसाला उमेदवारी दिली तर तो निवडून येतोय, त्याचं काय करायचं? सोसायटी सदाशिव पेठेतली रंग मारून द्यायला जो कोणी पुढाकार घेतो त्याला मत देतात. सोसायटीचे दरवाजे बसून देतो त्याला मत द्यायला लागले शिकलेले लोक. काय अपेक्षा करणार? एका निवडणुकीत एका निवडणुकीत एका 1,000 नवीन दारुडे निर्माण व्हायला लागले. निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार 20-20 वर्षाच्या पोराला रोज 1-1 क्वार्टर देतोय आणि आम्ही डोळे झाकून बसलोय. नाही, सरकार लाडकी बहीण सारखी योजना पण लावते, पगारी मतदार तयार करण्याची. नाही, भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार. हा भ्रष्टाचारच आहे. काय झाले माहितीये का? विकत घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही असं यांच्या डोक्यात पक्क बसलेले, आणि ते आपण बसवलेले मतदारांनी. हे बदलायचं असेल तर भाषणाला बळी पडू नका, रामाला बळी पडू नका. राम गुन्हेगार नव्हता हो, प्रभू रामचंद्र गुन्हेगार नव्हते हो, आपण त्याला बळी पडायला लागलेलो आहे. आणि म्हणून सगळा वाईट भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार आपल्या समोर यायला लागले. पोलीस कमिशनर कोयता गँग खलास करणार असं ज्या दिवशी बोलतात, दुसऱ्या दिवशी 8 रिक्षा कोयता गँगनी फोडलेल्या असतात. कुठं जाऊ सगळे? आम्ही जेव्हा लहान होतो, बाबगिरी चौकात जन्माला आलो, तर जुन्या 60, 70, 80 वर्षाच्या माणसाचा आमच्यावर वचक असायचा. त्यांना बघून आम्ही पळून जायचो, आम्ही घाबरायचो. आता गृहमंत्र्याचा वचक राहिलेला नाही, कारण एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एका दिवसातून किमान 3 वेळा खोटं बोलताना टीव्हीवर मला दिसतायत. माणसं विसरतात.
बघा, शिंदे नावाच्या कुठल्या तरी मुलाने बलात्कार केला म्हणून त्याला अक्षय शिंदे त्याला गोळ्या घातल्या. हायकोर्टाने जजमेंट दिलं, ज्या पोलिसांनी गोळ्या घातल्या 5, त्या 5 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा. आजही गुन्हा दाखल झाला नाही, आजही नाही. कोर्टाचा वचक राहिला नाही, कुणाचा वचक कुणावर राहिला नाही. आणि त्यामुळं 3 दिवसातून 3 वेळा हे सगळं खोटं बोलायला लागले. रोज उठतात, रोज, आणि दिल्लीशी चर्चा करतात. महाराष्ट्राचं काय, करा ना दिल्लीची चर्चा. नेते म्हणजे शरद पवार माझे नेते, ते दिल्ली, कलकत्ता, बँगलोर कुठे असते तरी मी बोलल ना, पण त्यांनी खोटं सांगितलेलं काम मी नाही करणार. आत्ता सगळं खोटं खोटं काम चालू आहे. बघा, आता बिहारच्या निवडणुका आहेत. तुम्ही बिहारचा उल्लेख केला, ऐकलं तर मला बोलायला आणि तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल. बिहारपेक्षा थोडी जास्त वाईट परिस्थिती आमची झालेली आहे. मुंबई आमच्या ताब्यात नाही राहिलेली. मुंबईतलाच व्यापारी, गुजराती, मारवाडी, जैन कबूतर खाण्यासाठी लढताना दिसतोय. गृहमंत्री काय करतायत? म्हणजे ज्याला कायद्याने बंदी आहे त्यासाठी एक अख्खा मोठा समुदाय लढतोय. मत मिळवण्यासाठी तो त्यांना काही बोलू शकत नाही, मत मिळवण्यासाठी. म्हणून या मतदानाचे, भ्रष्टाचाराचे जे आधुनिक प्रकार सुरू झालेले, हे शिकलेल्या माणसांनी निपक्षपातीपणाने चांगल्या उमेदवाराला मत देऊन बदलू शकतो का? बदलू शकतो. आणि पूर्ण तर असं 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 इतकं वाईट झालेलं आहे. सिटी पोस्टच्या चौकात एक मोठी मुतारी आहे, त्या मुतारीमध्ये टॉयलेटला एखादा माणूस बाहेर पॅन्ट ठेवून गेला की त्याच्या खिशातलं पाकिट जायला लागलेलं आहे. चौकात, सिटी पोस्ट चौकात कोणी काही करत नाही. आणि आणि मी 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 नारायणगावला गेलो होतो. नारायणगावला मला बोलवतात, थोडं चांगलं बोलतो म्हणून कदाचित बोलवत असतील. आमचं रक्तदान शिबिर असतं, रक्तदान शिबिर घेतात म्हणून महाविद्यालयात गेलो होतो, मुला मुलींचं महाविद्यालय. तिथं मी एक प्रश्न विचारला. जवळजवळ 2-3 हजार मुलं मुली. आमचा सुनील बी आमच्या बरोबर होता. पोलीस पैसे खात नाही, माझ्याशी सहमत असेल त्याने हात वर करा. देवा शपथ, आई शपथ, एकाने हात वर नाही केला. म्हणजे कॉलेजमधल्या मुला मुलींना सुद्धा हे सगळं कळतंय, पण बदलायची इच्छा नाही. मला असं वाटतं, ज्याप्रमाणे इंदिरा गांधीच्या वेळेला आणीबाणीच्या विरुद्ध आम्ही पेटून उठलो, त्याप्रमाणे आता आपण पेटून उठाय. आता ते जाऊ द्या, विनोद तावडेचं बघा ना, त्या वसई विहार कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये बॅगा बघितल्या नोटल्या त्या 5-5 कोटी 10-10 कोटीच्या. कुठे गेली केस ती? आणि ज्यांनी बॅगा शोधल्या ते पडले. तेच म्हणतो ना, त्या बॅगा गेल्या कुठं? विनोद तावडेवरचा गुन्हा दाखल झाला कुठं? केंद्राचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, त्यांच्यावरही गुन्हा दाखल होत नाहीये. म्हणजे इतकं वाईट परिस्थितीनं आज आपला महाराष्ट्र आपण प्रवास करून राहिलो. मागाशी जैनांच्या कबूतर खाण्याविषयीच्या भूमिकेचा उल्लेख केला. जो जैन समाज भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक समजला जातो, मात्र त्याच जैन समाजाचं मॉडेल कॉलनीतलं जे बोर्डिंग आहे ते अनधिकृतरित्या म्हणा किंवा संगनमतानं सरकारच्या, प्रशासनाच्या, ते परस्पर त्याचे व्यवहार होत आहेत. आणि त्याच्यावरती एका खासदारांवरती आणि एका बिल्डराचे लागेबांधे असल्याचा आरोप होतोय. म्हणजे जैनांना देखील या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. आपण एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून याकडे कसं बघता? काय माहितीये का, अंगलट येत नाही तो पण सगळं करायचं. 1000, 1500, 2000 कोटीचा व्यवहार आहे. इतका अंगलटील असं वाटलं नव्हतं. कारण गांधी भवन मी गेलं, गांधी भवन मध्ये 2000 फ्लॅट झाले. गांधी भवन विकलं ट्रस्टींनी त्यावेळेला. जिथं आम्ही चॅरिटी कमिशनर म्हणतो, धर्मादाय आयुक्त, सगळ्यात जास्त करप्शन तिथून सुरू होतं. कारण परवानगी देणारा सही करतो ना, एका दिवसात मिळाली. परवानगी देणारा सही करतो ना, मागणारा तो मागणार. ह्यांनी मागितलं, ह्यांनी दिलं. कसं दिलं? आणि स्टे पण धर्मादाय आयुक्त देतो, मुख्यमंत्री देत नाही, नगर विकास विभाग देत नाही, धर्मादाय आयुक्त देतो. फोन केला, स्टे द्या, स्टे दिला. मग सगळं 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 ज्यांनी ज्यांनी याच्यात हात धुवून घेतलेत, ज्यांनी ज्यांनी त्यात हात धुवून घेतलेत, ते सगळे त्यात इन्व्हॉल्व आहेत.
सगळे त्यात इन्व्हॉल्व. आणि बुमरेंग झालं, आता जैन मतदार नाराज होईल म्हणून आता त्याला थांबवायचं आणि निवडणुकीपर्यंत थांबवलं बरं का. निवडणुकीनंतर होणार नाही, लिहून घ्या. का मी 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 मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी एका मुलाखतीत बोललो होतो की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही, मिळाले तर मी तुमचा गुलाम होईल. बघा अजूनही मिळाले नाही. 10% शेतकऱ्यांना मिळाले, 90% शेतकऱ्यांना. आणि मुख्यमंत्र्यांनी 166 वेळा सांगितलं होतं दिवाळीच्या आधी पैसे देऊ, दिवाळीच्या आधी पैसे देऊ. म्हणजे तुम्हाला म्हणलं ना, सगळ्यात मोठे थापाडे आता राज्य करून राहिलेले आहेत. आणि म्हणून ह्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करता येत नाही. का करता येत नाही माहितीये का? मुख्यमंत्र्याला आमदार फोडायला 50-50 कोटी रुपये लागतात ना, आणायचे कुठनं? हे असंच कुठलं तरी जैन बोर्डिंग पाडायचं, असलंच कुठलं तरी गांधी भवन पाडायचं, आणि ते पाडत नाही तोपर्यंत पैसे येत नाही. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी जे करता येईल ते करणारे लोक आपण दुर्दैवाने का व्हायना प्रभू रामचंद्राच्या नावाने निवडून दिलेले आहेत. प्रभू रामचंद्राच्या नावाने सज्जनाला मत द्या, तो कुठल्याही पक्षाचा चालेल. मुसलमान चालेल 5 वेळा नमाज पडणारा, मुसलमान चालेल, पण तो पवित्र असला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी एकदा सांगितलं होतं, मी मुसलमानांचा विरोधक नाहीये, ज्या मुसलमानांचं या देशावर प्रेम आहे त्यांचा मी गुलाम आहे, त्यांचा मी मानतो, आणि जो या देशाचा दुश्मन आहे त्याचा मी गुलाम आहे. आपलं कार्यक्षेत्र कसब्याचं राहिलं, आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुण्येश्वराची गोष्ट असेल किंवा शनिवार वाड्यात मेधा कुलकर्णींनी जो मोर्चा नेला, कसब्यातलं म्हणजे एकूणच महाराष्ट्रातलं, पण कसब्याचं जिथे कधीच या आधी इतके मोठे राडे झाले नाही, तिथलं सोशल फॅब्रिक जे आहे ते जाणीवपूर्वक भाजपकडून खराब केलं जाते असं वाटतं का? सोन्यासारखे कार्यकर्ते घाबरलेत. निवडून यायचं तर भाजपमध्येच गेलं पाहिजे, आणि म्हणून सोन्यासारखे कार्यकर्ते आता आमच्याकडे दुसऱ्या पक्षाकडे राहिलेच नाही. मी देवदासींना पकडलं म्हणून 28 वर्षात 2800 वेळा फरस खाण्याच्या पेक्षा आंदोलन केलेला माणूस आहे. आता आंदोलन कुणी करायचं, कुणासाठी करायचं? आता जे शनिवारवाड्याचा उल्लेख केला, मी टीव्हीवर एकाची मुलाखत पाहिली, मुस्लिम समाजाचा होता, त्यांनी सांगितलं आपल्याकडे कोण चौकशी करणार आहे? तुम्हाला विश्वास आहे चौकशीचा? कारण चौकशीचा विश्वास असता तर शिंदेला गोळ्या घातल्या तर 5 पोलिसांना जेलमध्ये घातलं असतं ना. विश्वासच नाहीये कुणाचा. ती बाई जी नमाज पडताना दाखवली ना, तिथे एक झाड आहे, पूर्ण झाडाची सावली पडलेली आहे. त्या मुसलमान माणसांनी टीव्हीवर मुलाखतीत सांगितलं, पूर्ण झाडाची सावली दुपारी 12 वाजता पडते, आणि 12 वाजता आमच्या मुस्लिम समाजात नमाज नसते. त्यांनी तक्रार अशी केली की खरंच चौकशी करा, कुणाला तरी बुरखा घालून बसवलं आणि बुमरंग करायचा प्रयत्न केला. कुणी शोधायचं पण आहे. दुसऱ्या दिवशी पाडवा पहाट होती, दुसऱ्या आठवड्यात, तर पाडवा पहाटला सुद्धा तीच पक्षाची म्हणजे पतितपावांचा तोच केस नसलेला माणूस तिथं गेला होता. कुठली गाणी वाजवणार त्याची यादी मागायला. मग कुठपर्यंत आम्ही जाणार आहे? कुठली गाणी वाजवायची तुम्हाला सांगायचं? अरे देवा. आणि म्हणून पुण्याचं किंवा आपण पुण्याचं करू शकतो. मला पुण्यातल्या अशा केसेस माहिती आहेत. पोलिसाच्या गाडीतून निवडणुकीला पैसे वाटले. मला पुण्यातल्या अशा केसेस माहिती आहे की मत मिळवण्यासाठी एका घरात प्रत्येकाला नाही, एका घरात 5 ग्रामची एक सोन्याची अंगठी दिली. म्हणजे अशी घरं पण मला माहिती आहे ज्यांनी अंगठी घेतली. हे सगळं बदलायचं असेल फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे त्याचा, मत विकायचं बंद करा. मत विकण्याचे भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार थांबवा. चांगला माणूस, तुम्हाला काय वाटतं मी निवडणुकीला उभा राहिलो? मी राहिलो होतो का? मी राहिलो नाही. माझं व्यापारी दुकान आहे, सुपारी तंबाखूचं दुकान आहे. मी जेव्हा निवडणूक लढवली 1 महिना मला दुकानातून घरातून बाहेर काढलं होतं माझ्या थोरल्या भावानी. पण मला निवडणुकीला उभं केलं होतं प्रतापराव गोडसेंनी. त्यावेळेला अशी चौकातली जुनी जाणती माणसं, चांगली मुलं शोधायची आणि त्यांना निवडणुकीला उभी करायची. आणि म्हणून गिरीश बापट, महाजन, मालशे
मेंदळे असे भाजपचे दिग्गज निवडून यायचे. आता आता मला 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 माहिती आहे ना, 1-2 वर्षापूर्वी पुण्याचा भाजपचा चेहरा कोण? गिरीश बापट. आज भाजपचा चेहरा कोण? उत्तर नाही मिळणार. लय वाईट परिस्थिती आहे. म्हणजे सगळ्यात वाईट परिस्थितीनं आपल्याला ओरबडत कोणी नेत असेल, माफ करा मला, पण भाजपवाल्यासारखा दुसरा माणूस नाहीये. हे होते आपल्या सोबत पुण्याचे माजी महापौर असलेले शांतीलाल सुरतवाला. एक पिढी ज्यांनी पुणे घडवले आणि आज एक पिढी अशी आहे जी पुणे विकू पाहतीये. या दोघांच्याही द्वंद्वामध्ये पुण्याचं काय होणार, पुण्याच्या भवितव्याचं काय होणार हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीनं आपल्या बाजूने प्रयत्न करत राहू. शांतीलालजी मनपूर्वक धन्यवाद. आपण आमच्याशी. मी 28 वर्ष नगरसेवक होतो. 28 वर्ष, 1 वर्ष मी महापौर होतो. एकाही पुणेकरांनी असं सांगितलं, एक की शांतीलाल सुरतवाल्याने आमच्याकडे 1 रुपया घेतला, आई शपथ नाक रगडून जाईल त्याच्याकडं, नाक रगडून जाईल. हा कॉन्फिडन्स आजच्या लोकप्रतिनिधींना दाखवता येतोय का, ही खरं पैज लावून विचारण्याची गोष्ट आहे. बघूयात काय उत्तरं मिळत आहेत. आपल्या या सगळ्या विषयावरती काय मतं आहेत आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आठवणीने कळवा, नक्की कळवा. बाकी सडेतोडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सडेतोड. धन्यवाद.